जेकेसीसी हरणारा कर्णधार त्वरित या. पांडे धावत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेले सर्व क्रीडारसिक आणि संघाचं हार्दिक स्वागत. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 पर्व 8 आणि 8व्या पर्वामध्ये येत असताना आपण शेवटच्या अंतिम दिवसाकडे आलेलो आहोत. रविवारचा दिवस आहे, संडे म्हणजेच फन डे. आणि या नालासोपारामधील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या आणि मानाच्या स्पर्धेमध्ये आज कोणता संघ या 8व्या पर्वाचा मानकरी होणार येणारी काळभेद सांगणार आहे. तुर्तास 2 संघ ज्यांच्यामध्ये पहिली मॅच खेळवली जाणार आहे त्या दरम्यान टॉस केला जातो. मी विनंती करेन लंबोदर क्रिएशनचे ओनर त्याचबरोबर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशू गायकवाड यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. विशू गायकवाड यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. थँक्यू. आणि टेल आलाय. विशू थँक्यू. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा. यश टॉस जिंकला. अच्छा, जेकेसीसी टॉस जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रणय, कशा प्रकारची तयारी आहे सर्कलचं क्रिकेट खेळण्यासाठी? म्हणजे आपल्या VPL नंतर अशी पहिली स्पर्धा, नालासोपाऱ्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेला आपण बघतो. तर लंबोदर चषक आलाय आणि याच्यासाठी स्पेशल कशा प्रकारची तयारी आहे? तयारी तर काहीच नाही आहे. जे आम्ही रेग्युलर खेळतो तेच खेळू. फक्त सर्कल आहे, आपण सी जास्त खेळतो, सर्कल कमी खेळतो, त्यामुळे थोडंसं खेळण्यासाठी पण मजा येईल. कसं वाटलं कालच्या दिवसामध्ये सुद्धा खेळ बघितलेला असणार आहे आपण युट्यूबद्वारे किंवा इथं येऊन? कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन? खूप छान टुर्नामेंट आहे आणि खेळण्यासाठी खूप मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. यश, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग. आज सगळे खेळाडू आहेत की कोणी अनुपस्थित? फक्त अमित दादा नाही, बाकी सर्व आहेत. अनेक स्पर्धा तुम्ही सुद्धा या हंगामामध्ये खेळलात, या अगोदर सुद्धा खेळलेला आहात. लंबोदर चषकाचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ऑल साईडच्या मॅच आपल्याकडे कमी होतात, पण VPL नंतर फक्त ही एकच ऑल साईडची मॅच होते आणि त्याच्यामध्ये पण पॉवर प्ले म्हणजे आहे, तर खूप मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. नाणेबिगीचा कौल जिंकला जेकेसीसी म्हणजे जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळा या संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्मल सम्राट VN एंटरप्राइजेस या संघाला
प्रथम क्षेत्ररक्षणाच्या फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मोठी मॅच म्हणजेच ग्रुप डी मधील ही पहिली मॅच आहे, त्यामुळे या मॅच मधली रंगत पाहण्यासारखी असणार आहे. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा लंबोदर चषक सीझन 8. थँक्यू. दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ मंत्र आहे हाच करा थांबला जो इथे संपला जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ मंत्र आहे हाच
फलंदाज पाठवा मैदानात. निर्मल सम्राट आपण दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या दिशेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे येथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. पहिल्या मॅच कडे आपण जात आहोत ज्या ठिकाणी ग्रुप डी ला होते सुरुवात. त्या ग्रुप डी च्या मॅच मधील दोन संघ, एका बाजूला निर्मल सम्राट आणि त्यांच्या समोर असणाऱ्या JKCC अर्नाळा. मजा येणार आहे या मॅचला कारण सर्कल मध्ये यामधील बहुतांश खेळाडूंनी आपल्या नावाची वेगळी दहशत VPL दरम्यान दाखवली होती. मग त्यामध्ये प्रणय म्हात्रे असतील, सिद्धार्थ डोके असतील, यश वैती असेल किंवा रोनित गोवळकर असेल. त्यामुळे या दोन संघांमधील हे जे बॅटल आहे ते खूप चांगलं रंगताना दिसणार आहे. हॅलो 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 चेक. येस थँक्यू. चला मॅचला सुरुवात करायची आहे. एवढा वेळ क्षेत्ररक्षण लावण्यासाठी नसावा त्याची काळजी घ्यायची आहे. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला यश वैती, त्याच्या साथीने रोनित गोवळकर आलाय. सिद्धार्थ डोकेच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तो चेंडू असताना टायमर ऑन केला जाणार आहे. 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये जर का षटक नाही कंप्लीट झाली तुमची 4 तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. 1 ते 3 षटकापर्यंत तुम्हाला पॉवर प्ले घ्यायचा आहे. बॅटिंग पॉवर प्ले असेल. त्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील, 6 खेळाडू सर्कलच्या बाहेर. 4-5 अशा स्थितीमध्ये तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. पंचांचा इशारा आला लेट्स प्लेचा. टायमर ऑन होतोय आणि सामन्याला ते सुरुवात. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. एका बाजूला निर्मल सम्राट प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. त्यांच्या समोर JKCC अर्नाळा. पहिला चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती रोनित गोवळकरला बीट करतोय सिद्धार्थ डोके. येतोय निर्धाव. डॉट बॉलने सुरुवात होती. डॉट बॉलने सांगता होती आणि सुरुवात होत असताना निर्धाव स्वरूपाची. ओहो चेंडू हातामधून निसटलाय आणि त्या चेंडूला शोधण्यासाठी काहीसा वेळ गेला. तोपर्यंत गणेशने एक धाव कंप्लीट केली. वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई, सल्लागार किशोरदादा पाटील, सल्लागार रंजनदादा पाटील, सदस्य समनदादा काळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी चारही मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. प्रदोष वैती हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच संपल्यानंतर आपण सुद्धा मंचावरती यायचंय. मागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हळूहळू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्या चेंडूला फॉलो करता अडवण्याचा प्रयत्न झालाय. रोहनने चांगली फिल्डिंग केली आहे. बघा काल याच क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा अट्टास काही खेळाडूंच्या अंगलट आला होता आणि अनेक अप्स अँड डाऊन आपण तिथे बघितले होते. तुर्तास या षटकाची सुरुवात होत असताना निर्धाव चेंडूने झाली होती आणि त्यानंतर रोनित आणि यश मिळून 3 धावा मागील 3 चेंडूमध्ये वसूलल्यात. म्हणजे 4 चेंडू आणि 3 धावा दाखल केले. ओहो बीट झालाय. प्री प्लॅनर स्ट्रोक बॅकफुटमध्ये जाऊन स्लाइस करायचं होतं चेंडूला, परंतु तो स्लाइस करत असताना चेंडूची अनपेक्षित उसळी बीट करते यशला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हो पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. यश बीट झालाय. असं होत असताना पहिलं षटक संपन्न. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 धावा धावफलकावरती निर्मल सम्राट. शेतीवर
पोसतोय समुंदर देवाची कृपा मावर फुल्यानं पोसतोय समुंदर जगतो आम्ही त्याच्यावर फुल्यानं पोसतोय समुंदर देवाची मुन्ना नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावा तितक्या प्रमाणात आलेल्या नाहीये जितक्या प्रेडिक्ट केल्या होत्या, जितक्या प्लॅन मध्ये आखलं गेलेलं होतं. आता दुसऱ्या षटकामध्ये काय ऍक्शन असणार आहे किंवा काय ऍक्शन प्लॅन असणार आहे हे पाडे रोचक लढाने मागे खेळण्याचा प्रयत्न कट करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा काहीसा मानस कव्हरच्या क्षेत्रामध्ये मांडण्याचा मानस आणि त्याच्यामध्ये अपयश येतंय. सपशेल अपयश मी म्हणेल कारण रोनित गोवळकर सारखा खेळाडू इथं बीट होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू लाडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु रोहनच्या जवळून चेंडू होतोय फरार. स्विमर गप्पार थँक्यू पाडल स्वीप करत असताना चेंडूला पाठवलं परंतु कंट्रोल मध्ये होता चेंडू. हातामध्ये असणारा चेंडू सीमारेखा पार गेलाय. चौकार आलाय आणि चौकाराने मात्र निर्मल सम्राटला टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू अडवला आतमध्ये. रोहनने खूप चांगली फिल्डिंग तिथं केली. एका चुकीनंतर खूप चांगल्या प्रकारे स्वतःला बॅक केलं परंतु सध्या स्थिती जर आपण बघितली तर निर्मल सम्राट तितक्याच्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये. एक मात्र जमेची बाजू आहे त्यांच्यासाठी ती म्हणजे विकेट हातामध्ये आहेत. मुन्ना समोर आता यश वैती ज्याच्या नावे 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा विक्रम आहे. सर्कल फॉर्मॅट मध्ये मागे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्कूपचा नाद खूप काही सांगून गेलाय. मी सर्व वसई बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आपल्याला विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. रंजनदादा पाटील, किशोरदादा पाटील, सामंतदादा काळे, ऋषीदादा देसाई यांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. विशू गायकवाड यांचे सर्व जवळचे मित्र आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सातत्याने निर्धाव येणारे चेंडू यशवरती दडपण वाढवत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. बघूयात. हो समोरच्या खेळण्याचा प्रयत्न फेकी झाली आहे. हो कोणत्या एंडला मुन्नाचे हात अजून तेच सांगतायत की इथं फेक राजा, इथं फेक, इथे जास्त लांब नाही. ते करत असताना चेंडू मात्र स्ट्राईक एंडला पाठवला आणि जीवनदान मी म्हणाल एक मिळालंय. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती निर्मल सम्राट. ठोकरी धोक्याचा दर्याची करताना साखरी तुलताना माचव पाण्यावर तुलताना माचव पाण्यावर फुल्याला पोसतोय समुंदर देवाची कृपा मावर. थँक्यू. न्यूझीलंड 73 लॉस ऑफ 2 विकेट. येस 2 विकेट आल्यात आणि त्यामुळे थोडासा आधार सुद्धा मिळाला इंडियन टीमला. चला तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती येतोय प्रणय म्हात्रे. प्रणय म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पॉवर प्लेचं षटक आहे. बघा टायमर ऑन आहे. मी पुन्हा त्याच गोष्टीचा उल्लेख करतोय कारण आज अंतिम चेंडू हातामध्ये कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसलाय. पहिला चेंडू वरती फलंदाज बाद यश वैती डिपार्ट्स.
पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू पॉवर प्लेचा फायदा उचलू शकले नाहीत. ओ समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. कालची स्थिती कायम आहे. चेंडू बॅट वरती प्रॉपर येत नाही आहेत. अडचणी वाढतायत आणि वाढत असताना दुसरा फलंदाज बाद. गाजतोय कोणाचा पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात Thank you, गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड फलंदाज गिरीश यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. या मैदानावरचा खूप मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहनने पुन्हा एकदा चेंडूला अडवलं. चांगली फिल्डिंग. पॉवर प्ले मध्ये ती पॉवर दाखवावी लागणार आहे. निर्मल सम्राटला आठवावे लागणार आहेत मागील काही प्रताप म्हणजे बीपीएलचं ते जेतेपद पटकावणं किंवा त्या व्यतिरिक्त स्पर्धेमध्ये असणारा त्यांचं जे काही महारत आहे ती त्यांनी दाखवावी लागणार आहे. ती जर नाही दाखवली तर मग अडचणी वाढू शकतात. हातामध्ये फेकी सुद्धा झाली परंतु आज साईश रत्नमधून सुद्धा खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. गणेश गुरमले आरो, योगेश वळणेकर, चांगली साईड सुद्धा दिसेल. दुसऱ्या बाजूला अजून एक गुणाचा संघ. हो यावेळेला रिव्हर्स साईड गिरीश यादव याने दाखवलाय चौकार. शारदाबा आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड गिरीशने पुन्हा एकदा चेंडूला या वेळेला ऑन साइडला म्हणजेच काय तर फाईन लेगला पाठवलंय. चेंडूला सीमारेखा पार. चौकार. षटक संपलं तिसरं. 19 धावा धावपलकावरती निर्मल सम्राट या संघाच्या. तीन षटकं संपली. चौथ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज कोणाला आमंत्रित करण्यात येईल. पहाड रोचक ठरणाऱ्या रोहित गोवळकर अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे परंतु मागील षटकामध्ये गिरीश यादवने मारलेले 2 चौकार. या मैदानावरती गिरीश यादवला जेवढे तुम्ही मागे ठेवाल तितकं तुम्हाला उशिराने धावा मिळतील कारण या मैदानाचा खूप सारा अनुभव गिरीश यादवकडे आहे. चेतनच्या हातामध्ये चेंडू. बघा शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य वैभव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल वैभव आपण मंचावरती या. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा लांबून खेचायचं होतं चेंडूला परंतु त्या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. वैभव पाटील यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ साई श्रद्धा बी आणि टीम सायबा दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ओ गिरीश लवकर खेळून झाले आणि इथे काय घडलंय एका चेंडला दोघे जण फलंदाज बाद. रोहित गोवळकर गण्या मैदानाबाहेर तंबूच्या दिशेने तिसऱ्या विकेटचं पतन. स्वरूप सुंदर बघण्या जन हे आले लवलाई शिर्डी मध्ये प्रकट झाले योगीराज साई. शिर्डी मध्ये प्रकट झाले योगीराज साई. योगीराज साई शिर्डीमध्ये प्रकट झाले आणि त्यानंतर आमच्या मंचावरती वैभव पाटील प्रकट झालेत. वैभव पाटील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या रखरखत्या उन्हामध्ये आपण काढलेला वेळ या स्पर्धेसाठी बहुमोलाचा आहे. आपण सर्वांचं पुन्हा एकदा असोसिएशन मेंबर्स हार्दिक स्वागत. चेतन कदम आणि तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना लगातार 2 चेंडूवरती त्याने त्याचं प्रभुत्व दाखवलंय. प्रदोष वैती
बंटो मैदानाच्या आतमध्ये आल्या, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी, ओ ये क्या हुआ है? गिरीश यादवचं मंद मंद पावलांनी येणं तो विकेटचा गंध देऊन गेलेत. फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू डीजे. सुजित चव्हाण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. आता हे दोन निर्मलचे एक्सपिरियन्स प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आपल्या संघाची जबाबदारी कशा प्रकारे पार पडतात हे पाहणं रोचक ठरणार आहे. धापलकरती धाबा 20 आहे, 20 ऑन स्कोरबोर्ड. आफ्टर दॅन 3 बॉल्स, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चौकार या मॅचला चांगल्या स्थितीमध्ये आणून सोडतील. प्रदोष वैते बंटोने चेंडूला पाठवलंय ऑन ड्रायचरपणे स्वीवर का पार, लंबोदर चौकार. ठाई ठाई वाहू लागले वारे, लीन होता पद कमलाशी दुःख सरले सारे. थँक्यू डीजे. मयूर आज दुपारपासून वेगळ्या रंगामध्ये आलाय. काल थोडासा लेट संध्याकाळ गाजवताना दिसला. हो, खराब शॉट. शफल होऊन त्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद, प्रदोष बैती डिपार्ट्स. थँक्यू मागील वरती. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. अभिषेक पवार म्हणजेच पॉन्टिंग मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि पॉन्टिंग येत असताना बघूयात कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून होतो. एक चेंडू त्यांच्याकडे शिल्लक असणार आहे खेळण्यासाठी. त्या चेंडूवरती एखाद्या चौकाराची मोहर जर लगावली तर दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजांना थोडंफार बळ मिळेल. परंतु काय चेतन कदम ते होऊ देईल का? शपलून खेळत असताना एकदा कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सुजित मैदानाबाहेर जातात याचा अर्थ असा फक्त एकच 4 षटकं संपली. 25 वरती धावपल घेऊन थांबलं. 26चं लक्ष ठेवलं गेलंय JKCC अर्नाळा या संघासमोर. निर्मल सम्राट या संघाच्या वतीनं. चला दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. सायबा आणि साई श्रद्धा बी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी लगेच या. बी कर्णधार आपण टॉस साठी या. विनंती करेल वसविरार बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार त्याचबरोबर विशू गायकवाडांचे जवळचे मित्र रंजनदादा पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. चला मुजम्मिल खान कॉल देतील. हेड्स आणि हेड्स आला. हेड्स आला. थँक्यू रंजन दादा. आपण स्थानापन्न व्हायचं. म्हणजे टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही पहिले बॅटिंग करू. लंबोदर चषकामध्ये मागील काही वर्ष खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट संपूर्ण टीमची असते. तर
कसा खेळ आम्हाला आज बघायला मिळेल? लंबोदर म्हणजे खूप चांगली टुर्नामेंट आहे, कारण की सर्कल असते, ऑल साईड 4 असतो, ते खेळायला खूप मजा येते. तर आम्ही पण खूप प्लॅनिंग केली आहे, तर आम्ही आमचा बेस्ट देऊ आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेसाठी, या मैच साठी. आनंद, बहुत दिनों के बाद खेलने का मौका मिल रहा है, उसके बाद किस तरह की तैयारी है टीम की और किस तरह का खेल हमें देखने को मिलेगा? भरत भाई, टीम की तैयारी काफ़ी अच्छी है और टीम काफ़ी बैलेंस है. देखते हैं अभी क्या होता है, अच्छा होगा जो भी होगा. बहुत सारे टूर्नामेंट आप भी खेले हो, इसके पहले भी या फिर अभी भी करंट सिनेरियो अगर देखा जाए तो काफ़ी अच्छे टूर्नामेंट में आप भी पार्टिसिपेट कर रहे हो. सो लंबोदर चषक कैसा लगता है आपको? सर, लंबोदर चषक बहुत ही अच्छा टूर्नामेंट होता है, क्योंकि वसई तालुका का, अपने वसई विरार तालुका, नालासोपारा तालुका का एक ही टूर्नामेंट है जो नालासोपारा से होता है एसोसिएशन का, तो काफ़ी अच्छा है अभी तक. थैंक यू. ढेर सारी शुभकामना आपको इस मैच के लिए. नाणेफेकीचा कौल जिंकला साहेबाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी साई श्रद्धा बी या संघाला आमंत्रित केलंय. येस, बॅटिंग घेतली आहे साहेबाने आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय साई श्रद्धा बी संघाला. मोठी मॅच ती सुद्धा आहे. तुर्तास चालू असलेली मॅच जिथे 26 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघणार आहोत. थँक्यू. तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला, तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि घेऊन जातो मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे, जिथे 26 धावांचा पाठलाग करत असताना रोनित गोळकर गणेशच्या अगेन्स्ट 2 धाकड फलंदाज, जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबचे 2 असे फलंदाज ज्यांच्यावरती खूप मोठी मदार असणार आहे, जबाबदारी असणार आहे, ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला सिद्धार्थ डोके, दुसऱ्या बाजूला प्रणय मात्रे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती खेळले चेंडूला. एक धाव येते. बघा, ज्या धावा आहेत ज्यांना वाचवायचे त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट टाकावे लागणार आहेत. सर्कलमध्ये रनबॉल इक्वेशन पार करत असताना तुम्हाला शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असणारे 5 चेंडू 8 धावा, एक चौकार आलाय आणि त्या चौकारानंतर आता शेवटचा चेंडू बघणार आहोत कशा प्रकारे खेळला जातोय. हो, अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग. ओ, ये क्या हुआ. पॉन्टिंगने प्रयत्न खूप चांगले केले, परंतु त्या प्रयत्नाला तितकंसं यश आले की नाही ते सुद्धा बघावं लागणार आहे. तुर्तास सिंगल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 9 आहेत. 26चा पाठलाग करत असताना याच्या विना चांगली सुरुवात नाही. काल बहुतांश संघांनी मैदानाबाहेर प्लॅनिंग करत असताना या गोष्टी चर्चा केली होती की कशा प्रकारे खेळणं गरजेचं असणार आहे किंवा कशा अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करणं गरजेची आहे. आणि ते प्लॅनिंग करत असताना त्याचं एक्झिक्युशन करताना काहीशी वेगळी स्थिती बघायला मिळाली होती. त्यामुळे हो, बाची टोएच फलंदाज
बाद. अक्षय काळेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. गॉन. निघाली मानाची शिरली गावाला, पालखी निघाली मानाची शिरली गावाला, पालखी निघाली मानाची शिरली गावाला, पालखी निघाली मानाची शिरली गावाला. Thank you, DJ. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये अरबाजने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. हाच तो गोलंदाज VPL मध्ये सर्कल फॉर्मॅट मध्ये किफायतमंद गोलंदाजी यानं केली होती आणि तो आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुश करो खुश रहो हा मामला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती खेळले, एका धाब्यासाठी सिंगल धाब येते. माहीत आहे दोघांनाही माहीत आहे की सद्यस्थिती आणि इक्वेशन काय आहे आणि असं असताना निर्मल सम्राटच्या बॉलिंग अटॅकला ध्यानात ठेवत असताना योग्य ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करतायत. सिद्धार्थ डोके अपकमिंग यंगस्टर आणि शानदार कामगिरी मागील 2 ते 3 वर्षामध्ये त्यानं JKCC साठी केली आहे आणि त्याच कामगिरीला दुजोरा देण्याचा प्रयत्न या मॅच दरम्यान तो करतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. आज दुसऱ्या मॅचला ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला मजा येणार आहे. एका बाजूला साहेबासारखा संघ असेल, दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा बी, म्हणजेच एक जुनी जनती एक साईट एका बाजूला दिसणार आहे आणि हे बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल होईल असं मला वाटतंय. बहुतांश खेळाडू या खेळपट्टीवरती खेळण्याचा ज्यांना अनुभव आहे ते खेळाडू आपल्याला मैदानात दिसतील, त्यामुळे अजून मजा येईल. 5 चेंडूचा खेळ आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. चांगला कमबॅक आणि पलटवार निर्मल सम्राटच्या माध्यमातून झालाय, ज्याची आपण ज्या कमबॅकची चर्चा करत होतो, ज्या कमबॅकला सर्वजण पाहण्यासाठी आतुर होते आणि या मॅचची चुरस वाढण्यासाठी हे षटक कारणीभूत ठरतंय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आल्यानंतर 3 चेंडूवरती सलग 3 सिंगल आल्यात. असं असताना या षटकामध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत आल्या. ऑन साइडला खराब शॉट सिलेक्शन, थोडी फ्लाइट होती, फ्लाइट बरोबर गती सुद्धा आणि गतीमध्ये हा महारथी बाद झालाय. फलंदाज बाद. सिद्धार्थ डोके डिपार्ट्स. सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू, सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू, चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचे लाडू, चला जाऊ दर्शनाला. थँक्यू. शिर्डी वही जाते जिनको बुलावा आता है. साईबाबांचं हे सुंदर असं गीत. सर्वांना ओम साईराम. आणि मैदानाच्या आतमध्ये आता टीम मीटिंग चालू आहे. नक्की कुणाला षटक द्यावं, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवावा. टायमर इज ऑन. टायमर ऑन आहे. आमचे कालचे मॅन्युअल स्कोरर ओमकार यांचे या ठिकाणी आगमन झाले. वेलकम ओमकार. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम मागील 2 दिवस कार्यरत असताना खूप चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होतंय आणि ॲज युजल आमच्या आवाजाची काळजी घेणारा मयूर वोयर म्हणजेच DJ मयूर हे सुद्धा खूप चांगली कामगिरी आणि त्यानंतर हे व्यासपीठ खूप चांगल्या प्रकारे सजवत असताना आमचे मंडप डेकोरेटर्स आणि बाकी या सर्व बाबी त्याच्यामध्ये ग्राफिक्सचा सुद्धा मी उल्लेख करेन. चला टायमर ऑन आहे. टायमर ऑन आहे आणि ही मॅचची जी स्थिती आहे त्या स्थितीला बघताना सोपं नाही राहणार आहे. या सर्व स्थितीला आपलंसं करणं किंवा या मॅचला आपल्या बाजूने झुकावणं. यश वैतीच्या हातामध्ये चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात आहेत. सर्कलमध्ये एक गलीमध्ये लगावण्यात आलेला क्षेत्ररक्षक, दुसऱ्या बाजूला पॉइंट रिजनमध्ये आणि त्यानंतर फाईन लेगला शॉटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे अक्षय काळे मिड विकेटमध्ये. नवे स्क्वेअर लेगमध्ये चांगली फिल्डिंग तिथे होतीये. तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाईल. इक्वेशन काय सांगते या मॅचची? आता 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 2चा फासला आहे.
मैदानात हवा सुद्धा आली आहे. आता ही हवा कोणाला मदत करण्यासाठी आली येणारी काळबेल सांगेल. तुर्तास पायावरचा हा चेंडू आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट झाली आणि सिंगल धाव फलक पुढे जाईल. बघा पॉवर प्लेची षटक आहे, परंतु या पॉवर प्लेने कालच्या दिवसामध्ये दाखवलेली 2 रूपं, एक फलंदाजी करण्यासाठी पोषक, दुसरी गोलंदाजी करण्यासाठी पोषक. कारण काही वेळा असं झालंय की गॅप्स मोठे बाउंड्री लाईनवरती ओपन होतात, पण जर का तुम्ही जिथे उभ्या तिथून जर बघाल तर क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभा आहे तिथून गॅपचा कोणताही फरक दिसत नाहीये. कारण क्षेत्ररक्षक शॉर्टमध्ये तैनात आहे, ते क्षेत्र जे आहे खाली ते त्या क्षेत्ररक्षकाने भरून काढलंय. त्यामुळे सोपं नाहीये तिथे चौकार लगावणं. काही वेळेला जरूर त्याचा फायदा झालाय, कारण चुकून जर का तिथून चेंडून जवळून गेला तर 4 धावा आपोआप मिळत आहेत. पुन्हा एकदा जागा बनून खेळत असताना ऑन साईडला बॅकफुटरचा जाऊन खेळलेला हा चेंडू 1 धाव देऊन जातोय. एका धाव्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कालची पहिली मॅच आपल्या सर्वांना आठवते, 28 धावांचा पाठलाग किती सहजरीतीने केला होता. ओहो, यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. अरबाज वेगानं फेकी, ओहो, फेकी करण्या अगोदर सौरभ रेड्डीच वेगानं आला आणि त्याने मात्र ती धाव कंप्लीट केली. 16 धावा धावपल करतात. मागील 4 चेंडूवरती फक्त 4 धावा आल्यात आणि ही जर मॅच अशीच चालू राहिली, या षटकामध्ये एखादा मोठा फटका नाही आला तर शेवटच्या षटकामध्ये त्या 8 धावा बनवणं सोपं नाही राहणार. मजा येणार त्या षटकाला आणि हीच तर रंगत आपल्या सर्वांना बघायची आहे. लंबोदर चषकामध्ये याच प्रकारच्या मॅचेसना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येतात, हे आपण काल बघितलं. कालच्या रजनीमध्ये 1 धाव सिंगल आली आहे. शेवटचा आणि आता 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी आहे. येस, स्टेपचा रिव्ह्यू पाहिजेल तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पालघर जिल्ह्यात सुपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा, पालघर जिल्ह्यात सुपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर. थँक्यू तुझे. चला, टाइम नाही घ्यायचा आहे. JKCC निर्णय येतोय, आपण चर्चेसाठी तिथपर्यंत जाऊ नका प्लीज. परेश, येस गंभीर, निर्णय सिंगल आहे. 5 चेंडू झाले, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. म्हणजेच धावपलकरती धावा किती आहेत? 17 ऑन स्कोर बोर्ड. 7-9 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. 7 चेंडू 9. आता कोण खाऊन जाणार आहे भाऊ, बघूयात. यश वैती समोर सौरभ रेड्डीज क्षमतावान खेळाडू आहेत. एकमेकांसमोर उभे टाकत असताना आपापल्या संघाची बाजू मजबूत करायची आहे दोघांना. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लावण्याचा प्रयत्न झाला, अरबाजने केला. सिंगल आली आहे आणि असं असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती JKCC अर्नाळा. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आता हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे JKCC अर्नाळा या संघाला. ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा, ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा. थँक्यू डीजे. लास्ट 3 मिनिट बॅलन्स. 3 मिनिटांचा अवधी शेष आहे.
ज्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आणि असं असताना आता क्षेत्ररक्षण बिखुरलेलं असेल, बिखुरलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा काय निर्मल सम्राटला होतोय की सौरभ रेड्डीज आपल्या धारदार फटक्यानं या मॅचला आपल्या बाजूने झुकवतोय. 6-8 सुजीत चव्हाण. ओ पहिला चेंडू, खूप सारा वेळ दिया था रूम, गेंद जाती हुई सीमा रेखे के बाहर, 4 रनों के लिए. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. थँक्यू. चला बॉल आहे आतमध्ये, आपण फिल्डिंग लावा, बॉल आतमध्ये येणार आहे. पहिला चेंडूवरती चौकार, आता 5 मध्ये 4. सामना थोडासा सोपा झालाय. व्हेरी फर्स्ट बॉलवरती जेवढा बॅकअप लाईन चेंडू हाताळला तितकाच वेळ सौरभकडे होता आणि त्यानं त्या मोठ्या गॅपला हेरत असताना ऑन साइडला चेंडूला तटावलं 4 धावांसाठी. हो, यावेळेला पुढे हाताळलेला चेंडू, वेळीच सावध झाले सौरभ आणि त्याने दिशा देण्याचा प्रयत्न केला. एका धावेसाठी त्या चेंडूला खेळल्यात. सिंगल धाव येत असताना दिसतेय. एकाने धावफलक पुढे जाईल. 23 वरती धावून पोहोचते. सुजितला इथून येणारा एकाच चेंडू जरी निर्धाव हाताळता आला तरी सुद्धा कहाणी बनू शकते आणि जर 2 चेंडू निर्धाव हाताळले तर मात्र अजून दडपण वाढताना दिसेल. परेश दहीबावकर मैदानाच्या दिशेने आहे, त्याच्यामध्ये सुद्धा धावफलकाला हलतं बोलतं ठेवण्याची क्षमता आहे. तुर्तास परेशने जर का चौकार लगावून ही मॅच फिनिश केली तर मयूर भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. परेश दहीबावकर साठी हे बक्षीस लगावण्यात आलंय, परंतु निर्मल सम्राटने अटॅकिंग फील्ड लावली आहे जिथे त्यांना धावा वाचवायच्या आहेत. पॅडल स्वीप काढायचा प्रयत्न, पायावरच्या चेंडूला खेळलाय. चांगली फिल्डिंग प्रदोष वैती यांची तिथे बघायला मिळते. 1 धाव, तोपर्यंत धावून कंप्लीट. सिंगल येते. 3 चेंडू आणि आता 2 धावांची गरज. 3 मध्ये 2 जिंकणार कोण? गिरीश यादवचे ते 2 चौकार महत्वाचे होते जरूर, परंतु ते चौकार येत असताना उशीर झाला होता. पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थ डोकेने टाकलेले 3 धावांचं षटक अडचणी वाढवणारा होता आणि त्यानंतर शेवटचं चेतन कदमचं षटक हे त्या षटकाला साथ देणारं षटक म्हणून पुढे येताना दिसलं. तितक्या धावा नाही बनल्या, परंतु दुसऱ्या षटकापर्यंत, तिसऱ्या षटकापर्यंत स्थिती कंट्रोलमध्ये होती. ओ पुलार पुलार पुलार, ओ ये क्या हुआ है, ये क्या हुआ है, हे प्रभु, हे हरिनाम श्री कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुई. चेंडू मागे गेला, परंतु गण्या आणि सौरभ असंच काहीसा खेळ चालू होता. मध्येच तिथे एक क्षेत्ररक्षकाने इंटरफेअर केलं आणि त्यामुळे स्थिती थोडीशी शांत झाली. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सुजित चव्हाणने सुद्धा या मॅच मध्ये आपली जान झोकली आहे. बागपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय. निशानने चांगल्या रीतीने चेंडू अडवला आणि आता कहाणी 1 बॉल 1 वरती येऊन थांबली आहे. याच साठी केला होता अट्टहास की मॅच अशा रंगाव्या. हे स्वप्न होतं विशू गायकवाड यांचं की लंबोदर चषकाची प्रत्येक मॅच अशी एकदम क्लोज व्हावी आणि त्यांच्यासाठी येणाऱ्या नॉकआउटच्या मॅचेस तितक्याच क्लोज होणार आहेत. कारण लॉर्ड्स ज्या पद्धतीने पडल्यात त्या लॉर्ड्सला पाहता सोपं राहणार नाहीये. 1 चेंडून 1 धावेची गरज. जाळं विणलं गेलंय आणि या विणलेल्या जाळ्यामध्ये काय परेश दहीबावकर अडकेल की त्याच्यातून मार्ग काढेल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पहिलीच मॅच इतकी चांगली रंगतीये. ज्याने त्याने आपापल्या देवाचा गजर इथं केलाय, परंतु सुजित चव्हाणच्या मनामध्ये काय आणि परेशच्या मनामध्ये काय. लढाई तर या 2 खेळाडूंमध्ये आहे, परंतु समस्त दोन्ही गावांच्या नजरा या मॅच कडे लागून राहिल्यात. मोठ्या आशेनं, मोठ्या अपेक्षेनं या मॅच कडे ते बघतायत. तुर्तास काय घडेल, 1 धाव निघेल की 1 धाव वाचवली जाईल. चौकाराने मॅच फिनिश केली तर मयूर भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. ओ ये क्या हुआ है, हातामध्ये आलेला चेंडू रनआउटची संधी मिस. म्हणजे तोंडाजवळ आलेला घास कुणीतरी पाडावा तशी स्थिती, परंतु गंभीर म्हणतोय रुको जरा, सबर करो, वेट अँड वॉच. पाहिलं जाणार आहे.
रेफर केलं गेलंय. रुको 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 जरा मयूर, अभी तक नारा नाही गुंजा है. बघितलं जाणार आहे नक्की काय घडलंय. चेंडू ज्या वेळेला स्टंपला लागला त्यावेळेला बॅट कुठे होती बघितलं जाईल. येस, 1 रन कंप्लीट. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला JKCC अर्नाळा या संघाने. पराभवाच्या छायेमध्ये जातोय निर्मल सम्राट. 26 धावांचा पाठलाग, 26 धावांचा बचाव होता, परंतु संघर्ष बघण्यासारखा होता. मॅच चांगली खेळली गेली या दोघांच्या माध्यमातून. छन छन पैंजण चांदीचा कमरबंद.